गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, काही जागा आरपीआय खरात गटाला दिल्यात, मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंड गजा मारणेची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपानंतर अजित पवारांचं रिपाई खरात गटाकडे बोट। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेल, सचिन खरात यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं खाल्ला। एकाच प्रभागात 2 जणांना एबी फॉर्म दिल्यामुळे मोठा वाद, तर फॉर्म माझ्याकडून फाटला असं म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवाराने डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म जोडल्यामुळे संभ्रम। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपच्या 5 आणि शिंदेंच्या 4 उमेदवारांचा समावेश। विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याआधीच बाजी पलटली। भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलं। पद्मानगर भागामध्ये 17 मधील सुमित पाटील यांचा बिनविरोध विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोन करत अभिनंदन। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। उदय सामंतांशी चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती।